पुढारी न्यूजच्या ओपन फोरम कार्यक्रमामध्ये सुद्धा जरांगे पाटील यांनी आरक्षण, लोकसभा निवडणूक याच्या निकालासह वेगवेगळ्या मुद्द्यांवर सडेतोड उत्तरे दिली आहेत। बघूयात मनोज जरांगे पुढारी न्यूजशी नेमकं काय बोललेत। जरांगे फॅक्टर चालला मराठवाड्यात, भल्या भल्यांना घाम फुटला, घामच फुटला नाही तो प्रचारात फुटलेला, निकालानंतर मात्र त्यांना मोठा दणकाच बसला। आणि केवळ मराठवाड्याच कशाला, राजकीय विश्लेषकांचं म्हणणं असं आहे की पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, नगर, नाशिक, जिथं जिथं जरांगे फिरले तिथे तिथं वारं बदललं आणि महाशक्तीला दणका बसला। आम्ही का स्वप्न बघू नये? आम्ही कुठं त्यांच्या राजकारणासाठी फिरलो, आम्ही कुठं ते पडावत म्हणून फिरलो, आम्ही आमचा समाज जागा करण्यासाठी फिरलो। लोक म्हणत होते की मराठा एक होत नाही, दुसरं म्हणत होते मराठ्यांचा मतात रूपांतर होत नाही, असे अनेक वेगळे वेगळे आमच्यावर आरोप केले जायचे। आणि ते मला कुठंतरी खटकत होतं, माझ्या जीवाला लागत होतं। नसता हे आम्हाला असं भेटायचे की तुमची गरज नाही आम्हाला, त्यांची गरज आहे, मराठीची गरज नाही आम्हाला, त्यांच्या मताची गरज आहे। आज एवढी मराठ्यांच्या मतामुळे फजिती झाली की आता वाटायला लागलं मराठ्यांशिवाय पर्याय नाही। मनोज जरांगे हे स्वतःच्या मनानं नाही तर शरद पवारांच्या अजेंड्यावर, शरद पवारांनी दिलेल्या स्क्रिप्टवर राहिले। त्यामुळेच महायुतीच्या विरोधात, भाजप महायुतीच्या विरोधात वातावरण निर्मिती झाली आणि लोकसभेच्या निकालात त्याचा मोठा फटका सत्ताधारी महायुतीला बसला। अगदी उद्धव ठाकरेही तुम्हाला भेटून गेलेले, त्याचाही उल्लेख केला जातो। मनोजराव, काय उत्तर द्याल? ह्या मंडपमध्ये आलं ना, व्यासपीठावर बसताना पहिल्यांदा ह्या फरशीवर सांडलेलं आई बहिणीचं रक्त दिसतं आम्हाला। हे त्यांना आणखी डोकत नाही वापरत, ते आणखीन तसलंच बोलणार हे ते होईस। अरे काय ते रे स्क्रिप्ट फिफ्टर माय पुढं का कागद दिसला का? आणि जे वाचून बोलतो ना त्याचं काय का असू ध्यानातून जाईन सांगता सुद्धा येत नाही। उगा नाव घेतात कोणाचं हे होते आणि ते होते, तुम्हाला येऊ नको म्हणलो का आम्ही इथं? आणि तिकडे राहायचं आणि काड्या करायचे, आमचे लोक फोडायचे, पत्रकार परिषदा घ्यायला लावायचे, असले कुठं नाही करणार तुम्ही। काय उत्तर देतो म्हणा, कोण होतं ते, काय उत्तर देतो, काय विश्लेषण करायला निघाले? हा बघ, हे असले विश्लेषक ठेवलेत फडणवीस साहेबांनी, आणि फडणवीस साहेबाचा कार्यक्रमच वाजेला आहे असले या पट्ट्याने कोणी ती जाहीरपणानं पुढारी चॅनलवर सांगतो, मी कोणाचाच नाही, मी फक्त माझ्या मराठा जातीचा, कोणा नेता नाही, फाता नाही, मला काही समजत नाही। 288 मतदारसंघामध्ये आता तुम्ही म्हणाल तसं थेट भाग घेऊन एक मोठा धक्का मराठी प्रस्थापित राजकारण्यांना देण्याची तुमची तयारी झालेली आहे का? उगा काड्या करू नका, लोक फोडू नका, लोकांना पत्रकार परिषदा घ्यायला लावू नका, हे पहिलं बंद करा फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब। तुम्ही असं काड्या करायला लागले ना, परत मी तुम्हाला मग जाहीर सांगतो, मी असा खोटा ठोकीन ना तर तुम्ही ट्रॅक्टर लावून सोन्याने बांधला ना वडीला तरी वाढायचा नाही तुम्हाला। माया नादी लागू नका, मला पुढं जायचं नाहीये, मला ठरल्याप्रमाणे द्या। आणि तुम्ही जर ते नाही दिलं तर मात्र मी 288 उमेदवार मग उभा करणार आहे, महाराष्ट्रात सगळ्या जाती धर्माचे, माझा नाविलाज आहे।